मित्रांनो मसाला घेऊन आता निघालोत आपण रिक्षा करून. हा आपला भाऊ भेटलाय रिक्षामध्ये. त्याला विचारला स्टेशनला जाईल का, तो बोलतो जाएगा जाएगा. म्हणून त्याला आवडीत विचारलं तुला मराठी येते का, तो बोलतो येते थोडी थोडी, नॉर्मली मराठी बोलतोय, शिकतोय तो. बघा असं काहीतरी ध्येय पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आहे तर मराठी बोलतोय तो, शिकतोय, ही चांगली गोष्ट आहे. बघा आई काय बोलते, मराठी शिकला पाहिजे का नाही. आई पण सांगते मराठी शिकला पाहिजे, थोडी थोडी कामापुरती मराठी शिका, मग बिंदास धंदा करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. आता आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये. तर ठाण्यामध्ये आपण आलेलो आहोत मसाल्यांच्या मिरच्यांसाठी. मसाल्यासाठी लागणाऱ्या ज्या मिरच्या किंवा त्याच्यासाठी लागणारे जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते घेण्यासाठी आलेलो आहोत आपण ठाण्यामध्ये. तर इथून तुम्हाला दाखवतो ठाण्यामध्ये मसाल्यांचा मिरच्यांचा मार्केट, आणि त्या मार्केटमध्ये तुम्हाला कशा कशा रेटमध्ये मसाल्याच्या मिरच्या मिळतात आणि बाकी गोष्टी कशा आहेत हे आपण तुम्हाला दाखवूया ह्या आपल्या व्हिडिओमध्ये. चला तर मार्केटमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्टेशनपासून उतरल्यानंतर वेस्टला यायचं आहे, आणि वेस्ट नंतर हा जो रस्ता दिसतोय हा स्टेशनकडून जातोय मसाल्यांच्या मार्केटकडे. इकडनं आपल्याला सरळ सरळ जायचं आहे. मी तुम्हाला दाखवतो. इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लागणार आहे मसाल्याचं मार्केट. तर चला बघूया आपण. तिकडनं सरळ आल्यानंतर आपल्याला लागेल ठाणे नगर पोलीस स्टेशन, आणि ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या समोर एक रस्ता जातोय, तिकडे जायचं आहे. लेफ्ट साईडला एक रस्ता जातोय, त्या साईडला न जाता सरळ सरळ जायचं आहे. तिकडे आहे पुढे जनता मार्केट. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आहोत मसाला मार्केटमध्ये. आता इथून स्टार्ट झालेले आहेत शॉप्स. बघूया आता आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. ₹1200 3 किलो जातात. 2 किलो मिरच्या येईल, 1 किलो कामण येईल, काश्मीरी येईल, बेडकी येईल, संकेश्वरी चवीची, लोंगी तिखटची येईल. कलर मिलर काश्मीरी हल्दी वाली धने जाते. मग तेच बोलतो ना ताई, चांगलं दे ना ₹1200. तुला कमी कमी दे ना, धने राया सर्व कमी टाकून दे. गरम मसाला थोडासा वाढून दे. अजून काय बोलतो, चांगलं दे ताई. असं तर द्यायला गेलं तर अर्धा किलो येतात. तुम्ही बोलले की घेऊन गेले, बरोबर नाही झालं तर तुला मी कमी करून देते. धने पण कमी टाकून देईन, राया पण कमी टाकून देईन. बस मी त्याला बोलते बांधणार. आणि पहिली गोष्ट मेथी टाकायचीच नाही ताई, मेथीने कडू होते. मेथी घ्यायची नाही आणि बी नाही घ्यायचं, बियाणे पांढरं पडतंय. नाही देणार ताई, बोलायचं अगोदर बोलायचं. बघ मला मेथी नाही पाहिजे, बिया नाही पाहिजे, असं बोललं तर नाही देणार. मग आपल्याला किती पडेल मसाला तो? 6 किलो करून देणार, ₹2400. 2400 रुपयामध्ये 6 किलो. त्याच्यामध्ये मिरच्या किती येतील? 4 प्रकारच्या मिरच्या आहेत, 4 किलो मिरची येईल. कुठली मिरची आहे? काश्मीरी येईल, बेडकी येईल, संकेश्वरी येईल, तिखटची, लवंगी येईल. तुला 5 हे तुला वजारी घ्यायला लागत आहे. ₹800 किलो आहे ना ते. पनवेलमध्ये मसाल्यानेच टाकतात. नाही ताई, ती सिग्नल पट्टा असते. हे बघ घंटू मी पण टाकून देते ना. ही नाही टाकून देत आहे. जेवढं आमचं प्रमाणे तेवढंच टाकतात. नाही बघा म्हणजे आता लगेच दलायचं का घेऊन जायचं? दलायला आम्ही तिकडे घेऊन जाऊ. धने हा 220 रुपये. 200 लाव, 1.5 किलो घे. गावठी धन्या हिरवे नाही हा, जे बोलून देतोय गावठी धने हा. नंतर तुम्ही बोलणार मला हिरवे द्या.
खूप चांगलं नाही काही चांगले गावठी धने हे गुजराती लोक कसे एकदम हिरवे वापरताय ते पण आहे आतमध्ये, बघून घ्या तुम्ही. पण चांगले कुठले, हे गावठी चांगले आहे का ते? आपल्याला गावठी चांगले लागते दादा. ते गुजराती लोकांचं तर धने मी आपले गावठी लोकांना नाही बघितलं. हे हिरवं आहे, ते धने जिरे टाकून पावडर करताय ते वाला. आपल्याला नुसतं पावडर साठी पाहिजे तर गावठी घेऊन काय नाही काय बोलायचं. एक इथं लिवायचं 1000 मध्ये आणि द्यायचं वेगळी वस्तू. ही गावठी आहे हा, आणि ही पण गावठी आहे, बरी चांगली आली दादा, रत्नागिरीची. ही रत्नागिरी आहे का? हो. माल बघून घ्या, दोन्ही खाऊन बघतो थोडी थोडी पाहिजे तर कसं लागतं. तुझ्यावर आहे आता. हवालाचं पाहिजे तुला 1000 मध्ये बांधून देणार आहे, तू थोडी मला बघायला येणार आहे काय देतं काय नाही. हा 1000 वाला बांधून. हा आणि 1000. हा हा 1200 मध्ये देईन तुला. 1200 किलो घेते ना त्याच्यामध्ये देईन. हा 1000 रुपये पाहिजे तर हे भरून देईन वस्तू सर्व. वो दालचिनी बताओ लकड़ी बघा वेगवेगळे डिफरन्स दाखवत आहेत आपल्याला, गावठी आणि दुसरी. त्याच्यामध्ये काय फरक असते तो सांगतो. माझा कर्नाटक मध्ये सोनी बघा आणि दालचिनी बघा. सर्व मध्ये फरक असतो ताई. आपण जसं घेणार तसं लोक आपल्याला देणार. ही दालचिनी कशी आहे? ही चांगल्यांची आहे का हलक्याची? नाही, ही हलक्यांची आहे. आणि भारीवाली पाहिजे दाखव. तुला मी 100 रुपये 100 ग्राम देणार. 100 रुपये 100 ग्राम. हो. आणि ही भारीवाली पाहिजे 120 रुपये 100 ग्राम. 120 रुपये 100 ग्राम. दोघं मध्ये खाऊन बघा थोडी थोडी दादा, एक नंबर लागणार त्यासाठी. ही काय ना खाली लकडी येते. कुठली वाली 260 रुपये? ही वाली ही सेलम. कुठली आहे? सेलमची. ही राजापुरी दादा ही राजापुरी कशी आहे? 220 रुपये. राजापुरी 220 रुपये. हो. आणि सेलम सेलमची 260 रुपये. बघा मित्रांनो, सेलम 260 रुपये आहे आणि राजापुरी 220 रुपये आहे. पण सेलमची हालत चांगली असते. कधी तुम्ही घेणार असाल तर सेलमची हालतच घ्या. पहिल्यांदा आपले धने भरत लावलेत. 1.5 किलो धने आहेत. इनका मसाला आता आपले हळद भरत आहेत. 1.5 किलो सेलम हळद घेतलेली आपण. 1.5 किलो वजनासाठी सेलम हळद भरत आहेत. तिखट नको. आता आपली मिरची भरण्याचं काम चालू आहे. तिखट मसाल्यासाठी जेवढ्या पण मिरच्या लागतात. ही बेडकी. हा कलरची. ही कुठली आहे? कलरची बेडकी. कलरची बेडकी मिरची. हो ताई का लाल पाहिजे ना तुला. लाल नाही झालं तर मला बोल. काश्मीरी. ही काश्मीरी मिरची आहे. ही आता संकेश्वरी मिरची टाकतायत. चवीत. ही चवीसाठी वापरतात. संकेश्वरी मिरची घेत आहेत. त्याच्याने मसाल्याची चव वाढते. हे बघ 6 किलो 75 ग्राम 80 ग्राम. टोटल किती झाले आपला? 6 किलो 80 ग्राम. हा 6 किलो 80 ग्राम मध्ये आपला मसाला किती तयार होईल? आता आपला मसाला समजा 5.5 किलो पर्यंत येईल आपल्याला. तुम्ही सुकून मिकून करताय ना. हा हो, सुकून पण कमी होते, दलून पण कमी होते. ठीक आहे. 5.5 किलो आपल्याला मसाला पडेल त्याच्यामध्ये. ओके. आता ही आपण अर्धा किलो मिरची सेपरेट घेतोय. या मिरचीचं नाव काय सांगा? काश्मीरी. काश्मीरी मिरची आहे. ही कलर साठी असते. तरीसाठी लाल तरीसाठी. लाल तरीसाठी. हो, लाल तरीसाठी. लाल तरीसाठी ही अर्धा मिरची किलो. घेतोय आपण अर्धा किलो आणि त्याच्यामध्ये मिक्स करतोय आपण. घट व्हायला रेशम पट्टा मिक्स करते. ही आहे रेशम पट्टा. हो, ही याच्यामुळे जास्त- ग्रेव्ही चांगली घट्ट होते. हो, घट्ट होते. बरोबर. ही अर्धा किलो त्याच्यामध्ये मिक्स करतोय. हो. ही दोन्ही सेपरेट मिळून 1 किलो बनवून आपण तो मसाला वेगळा वापरायचा आहे. कमी पडलं. रेशम पट्टा आणि काश्मीरी दोन्ही मिक्स घेतलेला आहे 1 किलो. त्याच्यामुळे आपला ग्रेव्ही घट्ट होतो. हे आपण सेपरेट घेतलेलं आहे.
आता 6 किलो मसाल्यासाठी हे 6 किलो मसाला आपला हा हा घरगुती मसाला आगरी मसाला. त्याच्यानंतर 1.5 किलो गरम मसाला अख्खावाला हा. 1.5 किलो गरम मसाला. त्याच्यानंतर 1.5 किलो धने इंदोरी धने 1.5 किलो. इंदुरी धने 1.5 किलो. सेलमची 1.5 किलो हलद. सेलमचे 1.5 किलो हळद. हो याच्यात अर्धा किलो तर्री काश्मीरी आहे. घट व्हायचे अर्धा किलो रेशम पट्टा आहे. तडीची अर्धा किलो काश्मीरी आहे. घट व्हायला अर्धा किलो रेशम पट्टा आहे. चांगली तरी आहे. कितना आहे? ओके. आता हे सर्व टाकून आपला मसाला किती तयार होईल? 300. हा सर्व करून आता सर्व एकत्र टाकणार आहे का दादा? हा. सर्व करून 1.5 किलो हलद काढून धने मिठे सर्व एकत्र तो 10-10.5 किलोचे वरी होईल. ठीक आहे. बरोबर. 6 किलो गरम मसाला वेगळा पावडर कर. ते मिरची पावडर वेगळी कर. ते मसाला एकत्र कर जे 6 किलो आपण नेलं वरून थोडं तुम्हीच करता. हो तसंच करता येईल. मित्रांनो आपला मसाला भरून झालेला आहे आणि मसाल्याच्या दुकानाचे नाव आहे हे बघा, न्यू महाराष्ट्र मसाला मार्ट. याचा पूर्ण ॲड्रेस आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. हा फोन नंबर आहे. तुम्हाला काय क्वेरीज असतील तर या नंबरवर तुम्ही विचारू शकता. इथून आपण मसाला भरून झालेला आहे. आता निघूया आपण आपल्या परतीच्या रस्त्याकडे म्हणजे घरी. रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ मित्रांनो मसाला घेऊन आता निघालोत आपण रिक्षा करून. हा आपला भाऊ भेटलाय रिक्षामध्ये. त्याला विचारला स्टेशनला जाईल का, तो बोलतो जाएगा जाएगा. म्हणून त्याला आवडीत विचारला तुला मराठी येते का, तो बोलतो येते थोडी थोडी. नॉर्मली मराठी बोलतोय, शिकतोय तो. बघा असं काहीतरी ध्येय पाहिजे. जर महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आहे तर मराठी बोलतोय तो शिकतोय, ही चांगली गोष्ट आहे. बघा आई काय बोलते, मराठी शिकला पाहिजे का नाही मग. आई पण सांगते मराठी शिकला पाहिजे. थोडी थोडी कामापुरती मराठी शिका, मग बिंदास धंदा करा.